MBA मार्केटिंग झालेलं आहे आणि माझा इंटरेस्ट फक्त मीडिया आणि ऍडव्हर्टायझिंग मध्ये खूप होता आणि सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन हेच माझे पॅशन्स आहेत. त्यामुळे मी त्याच क्षेत्रामध्ये पुढे कंटिन्यू केलं. सो मला 7 वर्ष मी कॉर्पोरेट्स मध्ये काम केलंय, जिथे की मी ऍडव्हर्टायझिंग मीडिया इंडस्ट्रीमध्ये काम केलं. माझा पहिला जॉब ऍडव्हर्टायझिंग मध्ये होता. देन आय वर्कड इन इंडियन एक्सप्रेस त्यांच्या हेड ऑफिसमध्ये. त्यानंतर जर्मन MNC मध्ये मी ऍज अ मार्केटिंग मॅनेजर एक कमी वयामध्ये भारताचं वेस्टर्न रिजन हँडल केलं. आणि पॉलिटिक्स म्हणजे खरं म्हटलं तर स्त्रियांना खरंच खूप फेस करावं लागतं आणि ते मी पाहिलं. तिचा डिवोर्स म्हणजे होत होता आणि त्यावेळी ती मला भेटली, कारण की खूप वैतागली होती की असं झालं 7 वर्षापासून असं चालू आहे तसं चालू आहे. म्हणजे आताच्याही जमान्यामध्ये असं सांगितलं की तू पल्लू घेऊन चाल. MP ची ती आहे आणि ती वैतागली होती. नाही मला ना सॉल्व्ह करायचे काही इश्यू झाले तर. त्याची तर मॅडम तुम्ही मला आधी भेटला असतात ना तर माझा डिवोर्स नसता. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. खूप गोष्टी तुम्हाला इथे शिकायला मिळत असतील आणि त्याच्यातली एक बेसिक गोष्ट आहे की तुमच्या लोकांबरोबर असलेले रिलेशन्स. जे रिलेशन्स तुम्ही जर मेंटेन केले तर तुम्हाला त्याच्यातनं खूप फायदा होऊ शकतो. जर का तुम्ही ते रिलेशन मेंटेन करण्यामध्ये थोडेसे कमी पडलात तर तिथे खूप सारे डोक्याला तापही होऊ शकतात. आणि असं होऊ नये म्हणून आपल्याला आपल्या स्वतःवरती किंवा आपल्या कम्युनिकेशन स्किल्सवरती आपला जो आतला कोर आहे तो शांत ठेवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि अशाच याच विषयांवर बोलण्यासाठी आपल्याबरोबर रजिता आहे आज. खूप छान वाटतंय तुला, खूप छान दिसतेस तू आज. कसं वाटतंय तुला आज इथे? थँक्यू. मला इथे येऊन खरंच खूप छान वाटतंय. आपण फक्त इंस्टाग्रामवर भेटलो होतो, आज तुला प्रत्यक्षात पाहते. सो आय फील सो कनेक्टेड विथ यू. म्हणजे द एनर्जी ऑरा दॅट यू कॅरी, आय फील दॅट मॅच अँड दॅट्स व्हाय आय एम हिअर. थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी. मस्त मस्त. आम्हाला खूप छान वाटतं जेव्हा सायकोलॉजी बद्दल बोलायला किंवा रिलेशनशिप्स बद्दल बोलायला कुणीतरी माझ्या समोर येऊन बसतं, कारण तो माझ्या एकदम आवडीचा विषय आहे. तर त्याच्या आधी तू आमच्या ऑडियन्सला तुझी ओळख करून देशील? हो, माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर माझं सगळं शिक्षण आणि राहणं खाणं पिणं सगळं मुंबईमधून झालेलं आहे. लॉकडाऊन मध्ये माझं लग्न झालं, त्यामुळे मी पुणेकर बनली आता. सो शिक्षणाबद्दल म्हणायचं म्हटलं तर MBA मार्केटिंग झालेलं आहे आणि माझा इंटरेस्ट फक्त मीडिया आणि ऍडव्हर्टायझिंग मध्ये खूप होता आणि सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन हेच माझे पॅशन्स आहेत. त्यामुळे मी त्याच क्षेत्रामध्ये पुढे कंटिन्यू केलं. सो मला 7 वर्ष मी कॉर्पोरेट्स मध्ये काम केलंय, जिथे की मी ऍडव्हर्टायझिंग मीडिया इंडस्ट्रीमध्ये काम केलं. माझा पहिला जॉब ऍडव्हर्टायझिंग मध्ये होता. देन आय वर्कड इन इंडियन एक्सप्रेस त्यांच्या हेड ऑफिसमध्ये लोकसत्ता डिव्हिजन बरोबर काम केलेलं आहे. त्याच्यानंतर जर्मन MNC मध्ये मी ऍज अ मार्केटिंग मॅनेजर एक कमी वयामध्ये भारताचं वेस्टर्न रिजन हँडल केलं. सो तिथे एक्सपिरियन्स जो होता खूप वास्ट होता, कारण की तो मेल ओरिएंटेड डॉमिनेटेड प्रोफाईल होता. आणि पॉलिटिक्स म्हणजे खरं म्हटलं तर स्त्रियांना खरंच खूप फेस करावं लागतं आणि ते मी पाहिलं. आणि मी जेव्हा जॉब सोडला, मी तर खूप म्हणजे मानाने असं सोडला, असं स्पष्ट सांगेन. मला त्याच्यानंतर काही लोकांकडून असं समजलं की मॅडम तुम्ही होतात म्हणून इथे 2.5 वर्ष टिकला, पण बाकीचे जे लोक आहेत म्हणजे आधी मुलं यायचे किंवा काही, मला कोणाला कमी नाही करायचं, पण त्यांनी 2-3 महिन्यामध्ये जॉब सोडले होते. म्हणजे आय जस्ट वॉन्ट टू टॉक अबाउट द निगेटिव्हिटी तिथे होती. बट याच्यामधून प्रश्न हा नाही की तुम्ही स्त्री आहात की पुरुष, प्रश्न हा आहे की तुमच्यामध्ये किती कॅपॅबिलिटी आहे सर्व्हाइव्ह करायची. बरोबर. आणि त्यावेळी महाराष्ट्र, गोवा, MP, गुजरात पूर्ण फिरले, रिजन्स पाहिले, खूप एक्सपिरियन्स घेतला. फ्रँचायझी कसे वर्क्स होतात, इव्हेंट्स कसे हँडल करायचे, ब्रँड कसं हँडल करायचं, सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर मला नेहमी म्हणजे 9 to 5 मधली काही अशी मी मुलगी नाहीये. सो आणि लहानपणापासून खूप करिअर ओरिएंटेड वुमन आहे. तर मला माझं प्रोडक्शन हाऊस सुरू करायचं होतं. सो ते मी सुरू केलं. आणि विशेषतः म्हणजे सांगायचं म्हटलं तर माझा पहिला क्लायंट जो मला कोल्ड कॉल मधून मिळाला तो होता मुंबईचे राजी टीम, प्रीमियर कबड्डी लीग. मस्त. कोल्ड कॉल मधून मिळाला? हो. एव्हरीडे म्हणजे एक हे असतं ना, बिझनेस वुमन, एक एंटरप्रेन्योर, आणि ते डोक्यातच असतं. सो आय यूज्ड लाईक येस आय वॉन्ट टू डू दिस. आणि एकदा त्या सरांनी स्वतःहून मला कॉल केला आणि मला म्हणाले तुला संध्याकाळी यायचं आहे. आणि म्हटलं ठीक आहे. माझ्याकडे कॅमेरा होता लकी आणि मी गेले तिकडे. आता
स्पोर्ट्स फोटोग्राफी म्हणजे इतकं लक्षात नव्हतं, बट देन मी अशी आहे की ज्या बिझनेसमध्ये तुम्हाला उतरायचं तुम्हाला शिकायला हवं. बरोबर आहे. तर पटकन सरांना म्हटलं सर बॅटरी प्रॉब्लेम आहे आणि अर्धा तासात पटकन नोट्स रिवाइज केले आणि आय टुक द शॉर्ट्स. व्हेन ही सॉ दॅट ही सेड की उद्यापासून 12 दिवस शूट करायचंय, तू येशील. आणि मला होर्डिंगही मिळालं. आणि मीरा मला सांगायला आवडेल माझ्या फॅमिली सोबत, कारण की मी एक उद्योजिका आणि एक रिलेशनशिप आणि लाईफ कोच आहे. माझ्या फॅमिली सोबत मी तो एकत्र पाहिला. मी विलेपार्लेला नाट्यगृहात चाललो होतो आणि माहित नव्हतं, कारण की 2-3 दिवस मी साईटवर गेले नव्हते शूट झाले असल्यामुळे. आणि अचानक होर्डिंग पाहिली. आई, बाबा, माझी बहीण, माझा भाचा म्हणजे बहिणीचा मुलगा आणि माझे जीजू. ती होर्डिंग पाहिल्यानंतर एवढे मोठे होर्डिंग, आपलं पहिलं काम, ओ माय गॉड, म्हणजे खूप आनंद. आणि त्याच्यानंतर जी जर्नी होती T20 मुंबई, सेंट गोबिंद, वसईविरा मॅरेथॉन, लोधा किड्स मॅरेथॉन, मस्त बरीच कामं केली. आणि हळूहळू कुठे ना कुठे लॉकडाऊन सुरू झालं, एडिटिंगची वगैरे कामही सुरू होती. माझं दुसरं पॅशनही वरती आलं, जे की होतं सेल्फ डिकोडर्स. आणि तो माझा 1 सेकंड मधला डिसिजन होता. मला लहानपणापासून सोसायटीसाठी खूप कॉन्ट्रीब्युट करायचं होतं, पण मी त्याला कधी बिझनेस आताही नाही. ऍक्च्युली मी इथे आहे ना ते कॉन्ट्रीब्युट करण्यासाठीच आहे. माझ्या डोक्यात पहिला प्रश्न हाच असतो की वेअर कॅन आय ऍड व्हॅल्यू टू वुमन्स लाईफ. पैसा येणारच आहे, त्यामुळे मला त्याचं असं काही टेन्शन नाही आणि ते मी करतेय. सो आता 1-1.5 वर्षाचा प्रवास सुरू झाला, पण तो प्रवास फक्त 1.5 वर्षाचा नाहीये कोच असली. ती जर्नी माझी 2009 पासूनची आहे, कारण की मी एक भगवद्गीता स्वतः वाचते आणि भगवद्गीतेतले पहिले 5 चॅप्टर्स करायला मी 7 वर्ष दिलेत. बरं, त्यामुळे माझ्या क्लायंटलाही ती सक्सेस स्टोरी खूप लवकर मिळते. नाही, खूप छान. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करणं आणि पटपट डिसिजन्स घेणं हे खूप महत्वाचं असतं. मी आमच्या ऑडियन्सला नेहमी सांगत असते की कुठेतरी थांबू नका. जिथे तुमचं असं वाटतं ना की हे आपल्याला जमत नाही, लगेच दुसरं काहीतरी करा, लगेच हे करा किंवा त्याच्यामध्ये काहीतरी नवीन शिकून करायचा प्रयत्न करा. जे लोक सक्सेस होतात ना ते याच गोष्टीतनं सक्सेस होतात की ते तिथल्या तिथे सोल्युशन ओरिएंटेड काम करतात. नाहीतर आपण जर सोल्युशन न शोधता त्या गोष्टीचा विचारच करत बसलो तर मग ती गोष्ट मागे राहून जाते. तर हे खूप छान उदाहरण तू आता आम्हाला दिलंस की तिथल्या तिथे तू नोट रिवाइज केल्या आणि आपल्याला माहिती नसलेलं काम नीट प्रकारे करून दाखवलं. ही खूप सिंपल गोष्ट झाली आजकाल की आपण गुगलला विचारलं पाहिजे. जरी तुम्हाला एखादी चांगली अपॉर्च्युनिटी आली आणि आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती नसेल तर तुम्ही लगेच गुगलला विचारून ती गोष्ट थोडा वेळ घेऊन शिकू शकता आणि ती करू शकता. ती एकदम छान तुझ्या उदाहरणामधनं आता तू सांगितलीस, त्याच्यामुळे मला आवर्जून सांगावीशी वाटली. रिलेशनशिप कोच आणि लाईफ कोच या क्षेत्रामध्ये तू पदार्पण केलंस आणि तुझ्या चेहऱ्यावरनं जी शांतता दिसती आम्हाला त्याच्यावरनं तुझ्या खूप साऱ्या सक्सेस स्टोरीज असणार आहेत. तर त्याच्यापैकी आम्हाला सांगशील किंवा या पूर्ण एंटायर जर्नीबद्दल आम्हाला सांगशील? हो, मी जेव्हा हा बिझनेस सुरू केला तर मला इंस्टाग्रामवर एक व्यक्ती भेटली आणि त्यांनी मला सांगितलं की माझा आता मॅम डिवोर्स होणार आहे. ते US मध्ये होते आणि त्यांची वाईफ म्हणजे इंडियामध्ये होती आणि त्यांनी सांगितलं की आता माझ्या अगेन्स्ट फाईल केस होणार आहे, 15 दिवसात मी जाणार आहे. सो दॅट वॉज लाईक इयर एंडची गोष्ट आहे. आणि मी त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या की काय प्रॉब्लेम होता, काय झालं, कारण की आधी माहित असणं खूप गरजेचं आहे. ते केल्यानंतर मला लक्षात आलं की ही व्यक्ती नक्की सॉल्व्ह करू शकते गोष्टी. आणि मी त्यांना म्हटलं ठीक आहे, होईल प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह. देन ही वॉज लाईक मॅडम माझ्याकडे फक्त 15 दिवस आहेत. कॅन यू इमॅजिन? म्हटलं हो 15 दिवस आहेत, ह्याचं तू म्हणजे यू शुड बी इन अ ग्रॅटिट्यूड थिंग ना. वाय टू फोकस ऑन प्रॉब्लेम्स? अगेन आय विल सी द सेम थिंग, फोकस ऑन द सोल्युशन. अँड देन मी म्हटलं ठीक आहे चलो कंटिन्यू. अँड ही पेड मी 100% ॲडव्हान्स. आणि माझ्या 3rd सेशनमध्ये त्याचा डिवोर्स इश्यू सॉल्व्ह झाला. मीरा मला सांगायला खूप आवडेल, त्याची वाईफ आज त्याच्याबरोबर US मध्ये आहे आणि त्याचं मूल 7-8 महिन्याचंच होतं. पण त्याला ती सक्सेस स्टोरी मिळाली. त्याने तो डिसिजन घेतला, त्याने ते दाखवलं. आणि जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेतला तोपर्यंत मला खरंच माहित नव्हतं. सगळे सेशन झाल्यावर इंटरव्ह्यू घेतल्यावर ती व्यक्ती मला म्हणाली, रचिता मॅडम इथे US मध्ये एक इंडियन कन्सल्टन्सी आहे आणि त्यांनी मला सांगितलं होतं की असं डोमेस्टिक व्हायलन्सचं केसात काही होत नाही, तुझी बायको ऑलरेडी सोडून गेली, त्यामुळे तू आता काही बघू नकोस. आणि त्याच वेळी तुम्ही मला भेटताय आणि तुम्ही मला सांगताय की सगळं सॉल्व्ह होईल. असं झालं की त्या दिवशीच मी देवाला विनंती केली की मला कोणीतरी भेटू दे आणि तुम्ही मला देवासारख्या भेटला. म्हटलं त्यामुळे देवही पाठवतो, तो राईट टाइमवर एंजल तुम्ही स्वीकारला पाहिजे. मी काही नाही केलं, युनिव्हर्सने आम्हाला कनेक्ट केलं. आणि मी माझी जी जर्नी आहे जी 2009 पासूनची आहे ती आज फक्त देते. येस बाकी तो घडवणारच असतो. बरोबर आहे. पण
काही काही गोष्टी आपल्या हातामध्ये पण असतात, असं मला वाटतं की देव खूप देतो आपल्याला, पण त्या घेणे आणि स्वीकार करणे किंवा आपलं हार्ट ओपन ठेवून त्याचा एक ऍक्सेप्टन्स करणे ही खूप मोठी गोष्ट असते आणि ती कुठे ना कुठेतरी शिकावी लागते. आणि त्याच्यासाठी एक लाईफ कोच खूप महत्वाचा असतो, जो की आपले ब्लॉकेजेस ओपन करणं म्हणा किंवा जिथे आपण स्टक झालो आहोत तिथून आपल्याला बाहेर काढणं म्हणा, या गोष्टी करतो. याच्या संदर्भात तुला काय वाटतं? मी एक खूप स्पष्ट सांगेन, आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम अवघड नाही. काही पैशाने सॉल्व्ह होईल, काही वेळेने सॉल्व्ह होईल, काही तुमच्यावर काम केल्याने होईल. अगदी माणूस मेला ना तरी त्याला दुसरा जन्म मिळणार हे पक्का आहे. त्यामुळे मरणालाही नाही घाबरलं पाहिजे. आता मी फोकस करते स्पेसिफिकली मॅरिड वुमनवर. तर माझं प्रत्येक स्त्रीला हेच सांगणं असेल की घाबरून जाऊ नका. आणि जरी तुम्हाला डिवोर्स घ्यायचा असेल ना तर आधी एक संधी देऊन पहा तुमच्या नात्याला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही डिसिजन घ्या. कारण की माझी अजून एक सक्सेस स्टोरी मी सांगेन. तिचा डिवोर्स म्हणजे होत होता आणि त्यावेळी ती मला भेटली, कारण की खूप वैतागली होती की असं झालं 7 वर्षापासून असं चालू आहे तसं चालू आहे. म्हणजे आताच्याही जमान्यामध्ये असं सांगितलं की तू पल्लू घेऊन चाल, MP ची ती आहे, आणि ती वैतागली होती. नाही मला ना सॉल्व्ह करायचे काही इश्यू झाले तर. ती म्हटलं ठीक आहे आपण सेशन्स घेऊन, ऍटलीस्ट पुढचा जो कोणी तुझ्या आयुष्यात व्यक्ती येईल त्याच्यासाठी तू चुकू नयेस. बरोबर. आणि जसे जे सेशन्स घ्यायला लागले ना तिला हे लक्षात आलं आणि तिने एक स्टेटमेंट मला सांगितलं, त्याची तर मॅडम तुम्ही मला आधी भेटला असतात ना तर माझा डिवोर्स नसता. तिला खूप गोष्टी रिअलाइज झाल्या, तिने फुल इनर क्लिन्झिंग केलं. फक्त काय होतं माहिती आहे का, चिखल पडला असेल ना चिखलात जाऊन पाय नाही घालायचं. बरोबर. मी प्रत्येक वेळी सांगते बाजूने रस्ता आहे किंवा थोडंसं मागे जा आणि जम्प करून पुढे जा, पण निगेटिव्हिटी मध्ये फसू नका. बरोबर. आपल्याच हातात आहे ना. मला म्हणजे मी एस्ट्रॉलॉजी वगैरे खरंच बिलीव्ह नाही करत, पण माझ्या बहिणीने वगैरे पाहिलं होतं तर माझ्या इथे खूप प्रॉब्लेम सांगितले होते, लिटरली असे भयानक सांगितले होते. आणि आम्ही कॉमन फ्रेंड्स होतो एस्ट्रॉलॉजर आणि मी. आता तो असं म्हणतो की तुझा हात असणं शक्यच नाही. तू म्हणजे ईस्टला होता आता तू वेस्टला आहे. सो इतकं म्हणजे तुम्ही करू शकता. एकदा उभं तर राहून पाहिलं पाहिजे. बरोबर आहे. ही पॉझिटिव्हिटी आणण्याचं काम खरं केलं पाहिजे आणि ती पॉझिटिव्हिटी प्रत्येकामध्ये असली पाहिजे की ऍटलिस्ट ती गोष्ट ट्राय करून पाहणं किंवा तिथेच न थांबता की नाही न करता काहीतरी त्याच्यावरती सोल्युशन ओरिएंटेड करून तिथे ती गोष्ट उभी राहणं खूप गरजेची आहे. तुझी USP काय आहेत? आपण तुझ्याकडे जे लोक येतात ते तुझी काय म्हणून कौतुक करतात हे मला जास्त विचारायला आवडेल. ते मला सांगतात की तुमच्याबद्दल मला एक आवडतं की ना तुम्ही फेक नाही आहात, म्हणजे जे तुम्ही आहात ना तेच दाखवता. आणि माझी USP ही आहे की मी कुठल्याही स्त्रीला चेंज व्हायला नाही सांगत. ह्या पूर्ण युनिव्हर्स मध्ये एकच रजिता आहे, एकच नीरा आहे. दिसण्या चालण्या बोलण्यावरून नसते पाहायची. ॲज अ सोल तुम्ही काय आहात ना ते कॅरी करा. आणि मेन USP ही आहे की मी तुम्हाला बदलायला नाही सांगत, शिफ्ट आणायला सांगते. म्हणजे ॲज अ वुमन वी आर गिव्हर सोल्स, बट मग मी तुम्हाला विक्टिम गिव्हर मधून एक पॉझिटिव्ह गिव्हर मध्ये कन्वर्ट करते, जिथे तुम्हाला रिस्पेक्ट मिळतो, फ्रीडम पण मिळतं आणि सपोर्ट पण मिळतं. तुम्ही नाही बदलत आहात, कारण की तो एकच पीस आहे, मला कशाला चेंज व्हायचंय. सो आय हेल्प वुमन टू हील द रिलेशनशिप विथ हजबंड अँड इन-लॉज विदाउट लुझिंग देअर ओन आयडेंटिटी. आणि मी सांगू माझ्यासाठी माझं सासर आणि माहेर सेम आहे. मी जशी तिथे राहते ना तशीच इथेही तितकीच राहते की आई असं करूया का तसं करूया का, तितकीच मस्तीही करते. आणि त्यामुळे कोणाला असं वाटतच नाही. माझ्या बरोबर बरेच माझे रिलेटिव्ह आहेत जे म्हणतात सासर मिळावं ना तर रजितासारखं मिळावं. पण तो प्रवास जो आहे तो झाला का, कारण की रोज म्हणजे मी आज जे सांगते ना लोकांना ते मी माझ्या आयुष्यातही अंमलात आणलेलं. आणि ते खरे बोल आहे, ते त्यांना समजतात की हा या करू शकतात ना मी करू शकते. आणि करिअर नाही, करिअर सोडून जर तुम्हाला गोष्टी कराव्या लागतात ना तुम्ही लूज करता स्वतः. मग त्या दोन्ही गोष्टी कशा मॅनेज करायच्या. जर तुमचा नवरा तुमची सासू तुम्हाला सपोर्ट करते, मी बंगलोमध्ये राहते, 4th फ्लोअरला ऑफिस आहे, तर मी वरती गेले तर माझी सासू माझ्यासाठी ब्रेकफास्ट कधी कधी पाठवते. प्रेम नसतं नातं नसतं पाठवत. बरोबर आहे. आणि ते म्हणजे असं खिचपिचवाला नाहीये, आनंदाने अगं तुला लेट होत आहे ना तुझा. ते नातं बिल्ड कसं करायचं स्वतःला न हरवता, ती माझी USP आहे. खूप वेळा प्रेम व्यक्त पण केलं जातं, खूप वेळा दाखवलं पण जातं की नाही तू आमच्या घरामध्ये आली आम्हाला खूप छान वाटतंय वगैरे वगैरे. पण ज्या रोजच्या जीवनातले जे काही उतार चढाव असतात त्याच्यामुळे ते रिलेशन खराब होत जातं आणि ते रिलेशन खराब झाल्यामुळे ते प्रेम पुढे व्यक्त केलं जात नाही. आणि मग त्यानंतर असं होऊन जातं की नाही माझं सासर असं आणि माझं माहेर असं. पण जेव्हा तुम्ही ते नातं नीट सांभाळता आणि तो रिलेशनशिपवर जर तुम्ही काम करत राहिलात कंटिन्युअस, इट्स कम्प्लिटली वर्क. तुम्ही मॅरेज रिलेशनशिपमध्ये असता किंवा सिस्टर
मदर इन लॉ रिलेशनशिप मध्ये असू द्या, कुणाच्या बरोबर असू द्या, फ्रेंडशिप मध्ये सुद्धा आपण कंटिन्युअसली एकमेकांना सपोर्ट करणं किंवा एकमेकांचं कौतुक करणं, ह्याने ती रिलेशनशिप बिल्ड होते. आणि तिथे जेव्हा आपण काम करतो ना, तेव्हा असे रिझल्ट येतात. जेव्हा सासू तुम्हाला नाश्ता आणून देते कामाच्या ठिकाणी. खूप पॉझिटिव्हिटी घेऊन आलीस तू रजिता आज, आणि खूप छान वाटतंय तुला आज इथे बघून. याच्या व्यतिरिक्त तुझ्या कामाबद्दल आम्हाला तुला काय सांगायला आवडेल? माझी अजून एक USP आहे, कारण खूप महिला माझ्याकडे असे प्रॉब्लेम्स घेऊन येतात की माझा नवरा माझ्याकडे पाहतही नाही. खरंच पण नाही, तो नसेल पाहत ना तरी तुमची रिलेशनशिप सुधरू शकते. सिंपल आहे. तो US क्लायंट, त्याची बायको इकडे होती, तो तिकडे होता. लहान मूल जे 5-6 महिन्याचं आहे, तो तिकडे गेल्यानंतर त्याला डॅडा डॅडा म्हणत, कारण की ते दाखवत नव्हते त्याला फेस तिच्या हस्बंडचा, कारण की शी वॉज इन अनदर स्टेज की आय एम गोइंग टू गेट मॅरिड टू अनदर पर्सन, तुम्ही कशाला दाखवू. पण हा जो चेंज होता, म्हणजे व्यक्ती तुमच्या सोबत नसेल ना तरी माझे सेशन्स तुम्हाला ते बदल घडून देऊ शकते. पण तुम्ही फक्त उभं राहा आणि मी जे काही सांगते ना ते विश्वास ठेवून करत राहा. कारण की ऍज अ कोच, कारण की डाऊट्स आले ना, सेल्फ, मी खरं सांगू, आपल्याला कोणी डुबवत नाही, आपल्याला डुबवणारे आपणच असतो. बरोबर. आणि जे कोणी माझ्याकडे सेशन घेतात ना ते घेतल्यानंतर हेच म्हणतात, रजिता कितनी पागल थी मैं, अभी समझ में आ रहा है. पण तो प्रवासासाठी उभं राहा. मी नक्की सांगेन, तुमचं जे कुठलंही कारण असू दे की सासू सपोर्ट नाही करत, पूर्ण कंट्रोलमध्ये आहे नवरा, जे सासू सांगते तेच तो ऐकतोय, त्याचं डोकं वापरत नाहीये, मला सगळ्या बाजूने निगेटिव्हिटी आहे, हे सगळे इश्यूज, डिवोर्स इश्यूज, हे मी अगदी सहज सॉल्व्ह करू शकते. फक्त तुम्हाला एक करायचंय की मला माझ्यावर काम करायचंय आणि रजिता मी उभी आहे. एवढं केलं ना की रस्ते तुम्हाला तो दाखवणार आहे. आय एम जस्ट एन एंजल. मस्त मस्त. हू इज देअर इन युअर लाईफ. येस. वन लास्ट क्वेश्चन. तू पुणे वुमन्स क्लब साठी काहीतरी घेऊन आलेली आहेस, ती ऑफर सांग. हो, पुणे वुमन्स क्लब तर्फे मी 5 महिलांना माझं एक सेशन फ्री ऑफ कॉस्ट देईन, जे की 10,000 रुपये वर्थ आहे. मला क्लायंट्स ते पे करतात आता. आणि मला हा प्लॅटफॉर्म खरंच खूप आवडला, त्यामुळे मला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. येस येस येस. महिलांसाठी थँक्यू सो मच रजिता, आज तू इथे आली. तुझी पॉझिटिव्हिटी अशीच वाढू दे. अशाच लोकांबरोबर तू खूप महिलांचे प्रॉब्लेम्स तू सॉल्व्ह करशील, ते मला ऑलरेडी दिसतंय. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल. थँक्यू नीरा. नाईस टू मीट यू. आय एम फीलिंग सो गुड.